महाराष्ट्र मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र विष्णू पाटील लोखंडे, टमाटा उत्पादक शेतकरी. तुम्हाला मी आज सांगणार आहे. हा आहे आता जुलै महिना आणि आपला बगर मल्चिंग टोमॅटो का लावायचा बारिशमध्ये, त्याचे फायदे मी सांगणार आहे मित्रांनो. खर्चाची कशी बचत होते हे बघून घ्या. आपला तुम्हाला सांगितलं होतं 4 जून ते 25 जूनपर्यंत तुम्ही टोमॅटोची लागवड करा, तुम्हाला फायदा राहील, भावातही भेटेल. हे बघून घ्या मित्र, आपला 4 जूनचा बगर मल्चिंगचा प्लॉट आहे. हे अर्धा एकराचा प्लॉट आहे, संपूर्ण बघून घ्या. अशा पद्धतीने आपला बगर मल्चिंग प्लॉट आहे. आता मित्रांनो, आपण याला काय केलं माहिती आहे का, याला 2 वेळाच भर लावली फावड्याने. अशी एक भर म्हणजे 1 खताची गोणी, 2 भर म्हणजे 2 खताच्या गोण्या. तर प्रत्येक भरीला आपण एक गोणी 10-26 टाकली मित्रांनो, बरं का. प्लस ही जी मातीची भरजी लागली आपली, याला 1 गोणी प्लस पुन्हा 1 गोणीचा प्लस ॲटोमॅटिक भेटलं त्याला. कारण याला भर लागल्याच्या नंतर मित्रांनो इथं काय होतं माहिती आहे का, याला मुळी फुटते. कारण ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये मल्चिंगवर टोमॅटो लागवड करतो, त्यावेळेस आपल्याला काही कृषी मित्रसुद्धा सांगतात, अशी आंजोळ भरून माती गळे भरायला लावतात. त्याचा फायदा तोच आहे, तिथं मुळी फुटते. तर आपण याला 2 वेळास भर लावल्यामुळं किती मुळी फुटली असेल तुम्ही विचार करा. आता मस्तपैकी आता खुटे बी चांगले फुटलेले आहे, बघून घ्या तुम्ही. 4 जूनचा प्लॉट आहे. आता आजची तारीख तुम्ही बघून घ्या काय आहे, कारण व्हिडिओ आजच मी अपलोड करणार आहे. संपूर्ण प्लॉट अशा पद्धतीचा मित्रांनो आपला. आता थोडं याच्यात मान्य आहे, मल्चिंग नसल्यामुळं याच्यामध्ये गवत होणार, पण मी मित्रांनो एकही बाई आतापर्यंत त्याच्यात खुरपाला आणलेली नाही. कारण मी याला 2 वेळाच भर लावलेली आहे, ते ॲटोमॅटिक गवत दबून गेलं. आता मी पॉवर टेलरने याला पुन्हा 10-26 टाकून, एक मॅग्नेशियम कॅल्शियम बोरॉनवाली मिक्सचर बॅग, एक मायक्रोन्यूट्रनसारखं कालाकीटसारखं टाकून साने पुन्हा भर टाकणार. हे गवत पूर्ण दबून जाणार आहे. आणि लयच पण याच्यानंतर गवत झालं तर आपल्याला पर्याय मित्रांनो, बगर मल्चिंगवाल्यासाठी सांगू राहिलो. कारण मल्चिंगवाल्यासाठी तर फक्त फट्टीमध्येच गवत उगतं, पण बगर मल्चिंगवाल्यासाठी इथं बी उगतं. आता आपण पॉवर टेलरने याला भर टाकणार आहे. याला भर टाकली मित्रांनो की हे गवत ॲटोमॅटिक दबून जाणार. आता ही अशी भर याला अशी पडणार, हे 2 पानाचं गवत हे दबून जाणार. आपली निंदाई झाली, खुरपणी वाचली, सगळं काही वाचलं मित्रांनो. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की बारिशमध्ये मल्चिंगची आपल्याला काही गरज पडत नाही. राहिलं तण नियंत्रण करण्याचं, तर आपण 2-3 वेळेस भर टाकली त्याला की तण नियंत्रण ॲटोमॅटिक होऊन जातं. आणि नंतर आपल्याला त्याच्यावर इलाज आहे, एक टोपी, आपलं 4 इंच्या पंपाला टोपी लावून समोर असं झाडावर उडवू द्यायचं नाही. शॉनकॉर नावाचं एक तणनाशक आहे, ते टोमॅटो मोठं चालतं. आणि फट्टीमध्ये तुम्ही शिपावरही मारू शकता, फक्त झाडावर उडू द्यायचं नाही, बाकी काही ताण घ्यायचं नाही मित्रांनो. आता बगर मल्चिंग टोमॅटो करण्याचा उद्देश असा आहे मित्रांनो की इथून पुढं भाव राहील किंवा नाही याची शाश्वती कोणीच देत नाही, बरोबर आहे की नाही. तर आपल्याला खर्चाची बचतसुद्धा करायची, हे बघून घ्या. आता बगर मल्चिंग टोमॅटोची क्वालिटी पहा, मल्चिंगवरची पहा. उन्हाळ्यामध्ये तुम्ही मल्चिंग करा ना, तुम्ही कोण नाही म्हणतं. आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याची बचत करावं लागते, बरोबर. मुळी चालत नाही, त्याच्यामुळं मल्चिंग खाली गारवा तयार होतो. पण आता बारिशमध्ये माझ्या तरी हिशोबाना हे बघून घ्या, 4 जूनचा प्लॉट. मल्चिंगची काहीच आवश्यकता नाही, कारण मित्रांनो आपल्याला खर्चाचीसुद्धा बचत करायची. तरी मी सांगतो मित्रांनो तुम्हाला, 4 जून ते 25 जूनची तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तारीख दिली ती, त्या टोमॅटोला भाव 100% भेटणार म्हणजे भेटणार. प्लॉटची काळजी घ्या. कारण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बी सांगितलं होतं की एप्रिल-मेमध्ये ज्या लागवडी झाल्या, विशेष म्हणजे आपला आमचा जालना जिल्हा आहे, संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, खामगाव, इकडे मित्रांनो सगळे प्लॉट गेलेले आहे बरं का. त्याच्यामुळं सांगतो मी की तुम्ही प्लॉटची काळजी घ्या. तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं काय विशेष काळजी म्हणजे काही विशेष घ्यावं लागत नाही त्याची. तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं सुरुवातीला काय करायचं. आता मी जे सांगितलं मित्रांनो तेच मी केलं. लागवड झाल्यानंतर 2-3 दिवशी आपलं ह्युमिक एक बुरशीनाशक घेतलं. 7व्या दिवशी पण मी सुद्धा विसरलो नाही. तुम्हाला सांगितलं होतं मायक्रोन्यूट्रन आणि 1919 ते झाडाजवळ गेलंच पाहिजेत. कारण
ज्यावेळेस आपण 7व्या दिवशी मायक्रोन्यूट्रॉन किंवा 19 सोडतो त्यावेळेस झाडाचं जे DNA ते बाहेर पडत असतं की आता हा व्ही आकार आहे, हा बाहेर पडला आणि झाडाला सुस्त मायक्रोन्यूट्रॉन असल्यामुळे असे खुटवे निघणं. हे बघून घ्या किती जबरदस्त खुटवे. बगर मल्चिंग प्लॉट ह्या बघून घ्या मित्रांनो. कारण आपण घरात राहून व्हिडिओ बनवत नाही मित्रांनो. त्याच्यामुळं मी सांगतो मोसमनुसार चालायचं. जसा मोसम आहे ना त्या पद्धतीने चालायचं मित्रांनो. काहीच अडचण नाही. 4 जून ते 25 जूनपर्यंत ज्यांनी आपला व्हिडिओ पाहून लागवड केली त्यांना भाव भेटणारच आहे. कारण एप्रिल मेचे सर्व प्लॉट आमच्याकडं तर गेले. तुमच्याकडं कसं काय प्लॉट आहे एप्रिल मेचे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. अशा पद्धतीने आपला प्लॉट आहे बगर मल्चिंग. आणि एकही बाई याला खुरपण्यासाठी नाही, कारण याला आपण 2दा भर लावली मित्रांनो. त्याच्यात तण दबून गेलं. आता पॉवर टेलर ना एकदा 10-6ची एक गोणी टाकून एक मॅग्नेशियम कॅल्शियम आणि सल्फर असं मिक्सचर एक मायक्रोन्यूट्रॉनचं आपण खत टाकून द्यायचं. तुम्ही म्हणसा हे बा आता हे ही भर आता ह्या पट्टीमध्ये गवत आहे, हे तण आहे. आता हे मित्रांनो फावड्यानं टाकलं हे खालचं तण दबून गेलं. सरळ आहे दिसतं गेलं दबून. त्या पट्टीत टाकायचं राहिलं. पण कसं आहे पावसाचे दिवस आहे, मजूर भेटत नाही. त्याच्यामुळे आता उद्याकडे मी पॉवर टेलर सांगणार आहे. 2000 रुपये एकरी घेतात ते लोक. मला जाऊ द्या तेवढे 2000 खर्च करायचं, आपण मल्चिंगचे भरपूर पैसे बचवले. कारण युद्धाचं नाव सांगून इराण आणि अमेरिका ते युद्धाचं नाव सांगून मल्चिंगवाल्याने दुकानदाराने खूप पैसे कमवले मित्रांनो. त्याच्यामुळे मी मल्चिंग आणलीच नाही. 1800 चांगली मल्चिंग 1800, 2000, 1900 रुपयापर्यंत सांगायचे. त्याच्यामुळे खर्चाची बचत करायची मित्रांनो. फक्त थोडी मेहनत घ्यावं लागते. मेहनत काय एवढी नाही. 2 वेळचं आपल्या फावड्यानं दाताळ्यानं अशी भर टाकायची मस्तपैकी, काहीच अडचण नाही. पहा बरं बगर मल्चिंगचा प्लॉट. नांद नाही करायचा. बारिशमध्ये मल्चिंगवाल्यानं आपल्या टोमॅटोचा नांदच नाही करायचा. बघून घ्या खुटवा एकदम. फ्लावर शेटिंग बी एकदम सुरू झाली आता. बघून घ्या मित्रांनो. संपूर्ण प्लॉट तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो बरं का. हां पुन्हा एक सांगतो मित्रांनो. आपल्या याच्यामध्ये एक प्लॉटमध्ये एक थोडी हे आलं बा. या बा काही झाडं उभारतात. या बा हे झाड एक उभळलं बा याच्यामध्ये. तर याचं कारण आहे बा. या बा याला बुडामध्ये ना याला पांढरी बुरशी काळी बुरशी लागली. आपण जे रॉड म्हणतो ना तर याला मी बुरशीनाशकची एक ड्रिचिंग केली रोको का सोबी. हे बाकी आता होणार नाही. हे दाखवणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला. याच्यावर काळजी घ्यायची बरं का. कारण टोमॅटोचे भाव ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत उतरत नाही. पैसा वसूल होणार आहे. बघून घ्या मित्रांनो. शेवटपर्यंत तुम्हाला प्लॉट आपला दाखवत आहे बगर मल्चिंगचा. अर्धा एकर प्लॉट आहे मित्रांनो हा. बघून घ्या बगर मल्चिंग. आणि काही अडचण आल्यास मित्रांनो मी आपला नेहमी शिवत राहणारा शेतकरी मित्र विष्णू पाटील लोखंडे. आपला मोबाईल नंबर आहे 78 22 81 36 37. कसा वाटतो आपल्याला बगर मल्चिंग प्लॉट? # शेतकरी. जय महाराष्ट्र.